रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विशेष स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात आलेल्या पानवल धरणाच्या मजबूतीकरण आणि नूतनीकरण कामाचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवारी 20 जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। या मजबूतीकरण आणि नूतनीकरणामुळे रत्नागिरी परिसरातील पाणी पुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून स्मार्ट सिटी योजनेच्या दृष्टीनं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे। प्रहार डिजिटलसाठी शुभम पवार, रत्नागिरी। त्यांनी सांगितलं की हा ऐतिहासिक क्षण आहे। जसा हा रत्नागिरी शहराच्या दृष्टीनं ऐतिहासिक क्षण आहे, तसा माझ्या राजकीय जीवनातला देखील ऐतिहासिक क्षण आहे। मी जेव्हा या कार्यक्रमासाठी इथे आलो आणि या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहत असताना 1962 सालातली एक पाटी मी वाचली आणि त्या पाटीवर असं लिहिलेलं होतं की 1962 सालामध्ये जे राज्याचे मुख्यमंत्री होते वसंतराव नाईक साहेब, त्यांच्या हस्ते या पानवल धरणाचं भूमिपूजन झालं आणि 1965 सालामध्ये लोकार्पण सोहळा झाला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या पानवल धरणाचं नूतनीकरण करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि म्हणून माझ्या दृष्टीनं हा ऐतिहासिक क्षण आहे। राजकारणामध्ये अनेक कामं होत असतात, मग त्याच्यामध्ये रस्त्याची कामं होतात, पर्यटनाची कामं होतात, अनेक धरणांची कामं होतात, पण पानवल धरणाला ऐतिहासिक वारसा आहे आणि पानवल धरणाची टेक्नॉलॉजी माझ्यापेक्षा आमचे कार्यकारी अभियंता विजय पाटील चांगली सांगतील की या पानवल धरणातनं निघणारं जे पाणी आहे ते ग्रॅव्हिटीने रत्नागिरी शहरामध्ये पर्यंत पोहोचणार आहे। त्याच्यामुळे पंपिंग मशिनरीचा खर्च देखील कमी आहे, इलेक्ट्रिसिटीचा खर्च देखील कमी आहे आणि म्हणून हा जो काही उतार निर्माण केलेला आहे, निसर्गानं उतार निर्माण केलेला आहे। आता 2 MLDचं पाणी 7.5 MLD होणार आहे असं नगराध्यक्षांनी सांगितलं, पण या पाण्याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने नगरपालिकेने केला पाहिजे आणि MIDC जो काही तुम्हाला पाणी पुरवठा आपत्कालीन वेळी करते तो भविष्यामध्ये MIDC ला करावा लागणार नाही, यासाठी देखील या पाण्याचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं गेलं पाहिजे। आज इथं आल्यानंतर मी कार्यकारी अभियंत्यांना सांगितलं, आमच्या प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं आणि मुख्याधिकाऱ्यांना देखील सांगितलं की आता शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केला, पण ज्या गावानं जागा दिली, ज्या गावानं हा धरण बांधण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं, त्या ग्रामस्थांसाठी देखील आपण काहीतरी करणं गरजेचं आहे आणि म्हणून धरणाचा उपयोग भविष्यामध्ये पर्यटनासाठी कशा पद्धतीने करता येईल आणि या धरणाच्या माध्यमातून वॉटर स्पोर्ट्स कशा पद्धतीने सुरू करता येईल यासाठी देखील आराखडा ताबडतोब पावसामध्ये तयार करावा। त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे पालकमंत्री या नात्याने मी देणार आहे। आपल्या पानवलला देखील पर्यटनाचा वारसा आहे, आपल्याकडे अतिशय चांगला धबधबा आहे, त्याचे देखील डेव्हलपमेंट करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला, पण रत्नागिरी मतदारसंघातला पहिला वॉटर स्पोर्ट्सचा प्रयोग हा आपण पानवल धरणामध्ये करू शकतो आणि म्हणून वॉटर स्पोर्ट्स सुरू करत असताना त्याची पाण्याची उंची किती लागते, वॉटर स्पोर्ट कशा पद्धतीने सुरू करता येईल यासाठी आपण भविष्याच्या 1 वर्षामध्ये पानवल धरणामध्ये पर्यटन जास्तीत जास्त विकसित होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत।